नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या राजमुद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला सराव पेपर मध्ये राज्यसेवेच्या सराव पेपरच्या टेस्ट सिरीजचा हा दुसरा पेपर। पहिला पेपर झाला, दुसऱ्या पेपर मध्ये जे काही आपण आज प्रश्न बघितले त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या द्वारे आज बघणार आहोत। त्याच्यामध्ये सामान्य अध्ययनचा पेपर क्रमांक जो 1 असतो तुमचा त्या पेपर मध्ये, परंतु राज्यसेवेच्या टेस्ट सिरीजचा सराव पेपर क्रमांक 2 असेल आणि आपल्या सामान्य अध्ययनचा पेपर क्रमांक 1 जे जीएस साठी असतो त्याच्या बाबतीतलं जे काही स्पष्टीकरण असेल, जे काही तुमचे आज प्रश्न झालेत त्याच्या बाबतीमध्ये कोणते प्रश्न कसे होते काय होते त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं आज बघून घेऊ। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, चला सगळ्यांनी एक काम करा, तुमचा जो पेपर आहे तो पेपर तुमच्या समोर घ्या आणि पेपर घेऊन पुढच्या गोष्टी आपण बघत जाऊ। आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आलाय मित्रांनो, तो पहिला प्रश्न हा, चला प्रश्न क्रमांक 1 ज्यावेळेस तुम्ही बघणार आहात तो प्रश्न क्रमांक 1 कशाच्या बाबतीत विचारलाय तुम्हाला आपण, चला आता आयोगानंच म्हणायचं। आयोगानं कशा बाबतीत विचारला? मुळशी सत्याग्रहांच्या बाबतीमध्ये विचारला। मित्रांनो, मुळशी सत्याग्रहाचा जर विचार केला तर तो कधी झाला होता? 1921 ते 1924च्या दरम्यानमध्ये। आणि हे जर घटना बघितलात तर या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ते सध्या म्हणजे जर कालखंड बघितला तर 100 वर्षाच्या जवळपास म्हणजे मध्यंतरीचाच आहे तो आता सध्या सुद्धा। मग अशा प्रश्न याच्यावर प्रश्न आयोग विचारत असतं। आणि मुळशी सत्याग्रह कुठे झाला होता? पुण्यामध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता? सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली झाला होता। त्याच्यामध्ये तातासाहेब करंदीकर वगैरे वगैरे बरेच व्यक्ती होते। का झाला होता, काय झालं होतं सगळ्यांनाच माहित आहे, कशासाठी वगैरे झाला होता। याच्यामध्ये सगळ्या राजकीय नेत्यांनी जर सहभाग घेतला होता का, तर ते नाही। याच्यामध्ये अनेक शाळांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता। तर इथे तुम्हाला अ ऑप्शन मध्ये काही शाळे म्हणजे काही ठिकाणी दिले शाळांचे, ब ऑप्शन मध्ये काही ठिकाणी दिलेले आहेत। तर याच्यामध्ये नागपूर, येवले आणि चिंचवड अ मध्ये दिले, ब मध्ये पुणे ठीक आहे, पण अंबाजोगाई आणि कोल्हापूर हे दोन येणार नाहीत, म्हणून हे जे ब आहे ते तुमचं चुकीचं आहे। आणि फक्त अ मध्ये जे आहे ते नागपूरला होतं। येवल्याच्या आणि चिंचवडच्या शाळांनी या सत्याग्रहामध्ये सहभाग नोंदवला होता। पर्याय क्रमांक 2 मध्ये नोंदवला नव्हता, म्हणून याचं योग्य उत्तर फक्त अ हे आहे। प्रश्न क्रमांक 2 मध्ये योग्य जोड्या लावा होत्या आणि त्या योग्य जोड्या तुम्ही योग्य प्रकारे लावलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला माहित होतं। याच्यामधला अतिशय महत्वाचं हे जे समर्थ विद्यालय गोविंदराव विजापूरकर यांचं होतं, तर त्यांना राष्ट्रीय शिक्षणाचे शिवाजी असं म्हटलं जातं। बघा लक्षात ठेवा, हे राष्ट्रीय शिक्षणाचे शिवाजी कोणाला? पर्याय 1 मध्ये असलेले गोविंदराव विजापूरकर यांना म्हटलं जातं। आणि याच्यामध्ये दुसरा एक महत्वपूर्ण आश्रम आलाय तो म्हणजे साधक आश्रम। आणि हा साधक आश्रम कोणी स्थापन केला होता? केशवराव देशपांडेंनी मुंबईमध्ये स्थापन केला होता। तर हे का महत्वाचं आहे साधक आश्रम? तर इथे एक शपथ घ्यावी लागत होती आणि ती शपथ होती की मी सरकारी नोकरी करणार नाही। म्हणून हे महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा। कधी मध्ये याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या नेत्यांनी कोणते विधान बोललेत या टाईपचा हा प्रश्न। आणि अलीकडे आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये नव्याने आलेली समाविष्ट झालेली ही एक पद्धती आहे, त्याच्यावरचा हा एक प्रश्न होता, तर त्यांच्या बाबतीत सगळ्यांना माहित आहे। प्रश्न क्रमांक 4, 1861 ची दुसरी कापडगिरणी विचारली, गडबड करू नका, तुम्हाला पहिली विचारलेली नाही, कारण पहिली सगळ्यांनाच पाठ झालेली आहे। 1851 कावसजी नानाबाई दावर यांनी कुठे स्थापन केली होती? मुंबईला स्थापन केली होती। तुम्हाला इथं कितवी विचारलेली आहे? दुसरी, म्हणून दुसरी कोणती कुठे होती मग? तर ती होती अहमदाबाद, म्हणून हे त्याचं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक
5 मध्ये 1878 ला वृत्तपत्रांवर बंदी घालणारा एक कायदा आपल्याकडे आला होता आणि हा वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा देशी वृत्तपत्राच्या बाबतीतच होता. आणि देशी वृत्तपत्र म्हणजे देशी भाषेतील, म्हणजे इंग्रजी सोडून ज्यांची भाषा आहे त्यांच्यावरच कडक कायदे लादण्यात आले होते. मग त्याच्यामुळं त्या अमृत बाजार पत्रिकेने रातोरात त्यांचे अंक जे आहेत ते इंग्रजीमधून बनवण्यात आले होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. हे कोणाच्या कालखंडात कायदा झाला होता? तर लॉर्ड लिटन यांच्या कालखंडामधला हा कायदा होता. त्याच्यामुळे एक महत्वपूर्ण बाब होती. ओके, क्लिअर. चला, प्रश्न क्रमांक 5 झालेला आहे तुमचा. प्रश्न क्रमांक 6 वर चला. आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला योग्य नसलेले, थोडं शब्दांवर थोडं बघत जा मित्रांनो. इथे बघा काय विचारले तुम्हाला, योग्य आणि नसलेले. बघा, योग्य नसलेले म्हणजे काय ओळखावं लागेल? चूक असलेलं जे काय आहे ते ओळखावं लागेल. आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला क हे चुकीचं दिलेलं आहे. आणि क मध्ये एक राजाचं नाव दिले, राजा कृष्णदेव. गुजरात मधल्या वाघेल्यांचा बंदोबस्त केलाय. तर ते कृष्णदेवांनी नाही, ते राजा महादेव यादव यांनी त्या गुजरात मधल्या वाघेल्यांचा बंदोबस्त केला होता. म्हणून हे विधान तुमचं चुकीचं आहे. कृष्णदेवच्या ठिकाणी काय पाहिजे होते? महादेव यादव पाहिजे होते. प्रश्न क्रमांक 7 मध्ये सिंधू संस्कृती हे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 मध्ये वर्णनावरून व्यक्ती ओळखा म्हटलंय. मित्रांनो, ब चा जर पर्याय बघितलात 1938 ते 1945 याच्यावरूनच एक अध्यक्षपद हिंदू महासभेचा जर बघितलात तर ते विनायक दामोदर सावरकर याच्यावरून प्रश्न सुटून जातो तुमचा. प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 9 मध्ये प्रश्न क्रमांक 9 अ आणि ब. इथे बंगाल प्रदेशामध्ये अहोमांनी 1828 मध्ये उठाव केला. इथे तुम्हाला कोणाचा उठाव दिलाय? अहोमांचा उठाव दिलेला आहे. आणि खालच्या मध्ये एक राजा दिलाय, गोमदर कोनवर. ह्या अहोमांनी इंग्रजाविरुद्ध केलेला एक उठाव होता. आणि हा उठाव कधी झाला होता? 1828 ला. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा उठाव आसाम मध्ये झाला होता. प्रश्नामध्ये काय दिलेला आहे? बंगाल दिलेला आहे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. आणि हा इंग्रजाविरुद्ध जो उठाव होता त्या उठावाचं नेतृत्व तिथलचा राजा पाठिंबा होता म्हणजे नेतृत्व केलं म्हणजे पाठिंबाच होता. आणि नेतृत्व गोमदर कोनवर यांनी केलं होतं. म्हणून हे विधान बरोबर असेल. म्हणून अ चुकीचा आणि ब बरोबर असा प्रश्न क्रमांक 9चं हे योग्य उत्तर 2 असेल. प्रश्न क्रमांक 10 आणि प्रश्न क्रमांक 10 मध्ये काही 4 तुम्हाला घटना दिलेल्या आहेत आणि त्या 4 घटनांमध्ये त्यांचा योग्य कालानुक्रम लावा असं सांगितलेलं आहे. तुमच्या पुढे पेपर आहे. पेपरमध्ये बघा, पेपरमध्ये जे अ नावाचं तुमचं जे आहे त्या पक्षाची स्थापना 1920 ला झाली होती. ब मध्ये जे काही घटना घडली तुमची ती 1922 ला घडलेली आहे. क मध्ये जे अधिवेशन झालंय ते 1907चं अधिवेशन होतं. आणि ड मध्ये जी घटना आहे ते 1916 ची होती. आणि तुम्हाला यांचा योग्य कालानुक्रम लावा असं तुमचं हे देण्यात आलेलं होतं. मग याचं योग्य उत्तर काय येईल बघा. मग याचं उत्तर योग्य येईल, पहिल्यांदा क असायला पाहिजे, नंतर 1916 ड असायला पाहिजे, नंतर 1920 अ असायला पाहिजे आणि 1922 ब असायला पाहिजे. म्हणजे क ड अ ब हे तुमचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून ते तुमचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 मध्ये अरविंद घोषाबद्दलची काही वाक्य देण्यात आलेली आहेत. एकूण अ ब क ड असे 4 वाक्य दिलेत आणि त्या 4 वाक्यामध्ये तुमचं अ हे जे विधान आहे ते चुकीचं देण्यात आलेलं आहे. कारण इथे तुम्हाला अरविंद घोषांची 2022 ही जन्मशताब्दी वर्ष असं दिलंय. पण मित्रांनो, त्यांची ही 150वी म्हणजे 150वी जयंती आहे आणि त्याच्यामुळं ते शतक नाही तर 150 वर्ष आहे. म्हणून पर्याय क्रमांक स्टेटमेंट क्रमांक 1 जे होतं, विधान क्रमांक 1 चुकीचं ठरलं. म्हणून त्याचं योग्य उत्तर जे आलं तुमचं ते बाकीचे ब क ड हे विधान योग्य आलेलं आहे आणि फक्त अचूक असं त्याचं योग्य उत्तर असेल तुम्हाला पर्यायानुसार. 12 नंबर मध्ये आता थोडस बघा.
वरीलपैकी एकही बरोबर नाही, तेव्हा सगळ्या ऑप्शन बद्दल आपल्याला व्यवस्थित चर्चा करावीच लागेल. आता काही थोडक्यात लिहितो मी. बघा, लोकमान्यांनी स्वदेशीऐवजी होम रूल संज्ञा वापरली. तर मित्रांनो इथे तुम्हाला दिले बघा स्वदेशी, महत्वाचे शब्द तेवढे मी घेतो इथे. नंतर तुम्हाला दुसरे एक व्यक्तिमत्व दिले खापर्डे, आणि ते खापर्डे देताना नागपूर दिलेला आहे प्रश्नामध्ये. इथे मुंजे दिलेला आहे आणि मुंजे देत असताना अमरावती दिलेला आहे. आणि लोकमान्य टिळकांचा जर विचार केला तर प्रश्नामध्ये दिलंय की त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात होम रूल चळवळ राबवली म्हणून. मित्रांनो लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल चळवळ राबवली, पण मुंबईसह नाही. मुंबईचा जर विचार केला तर तिथे ॲनी बेझंटची होम रूल चळवळ गाजलेली, म्हणजे त्यांनी राबवली होती. मुंबईमध्ये लोकमान्य टिळकांचं नाही, म्हणून हे विधान तुमचं चुकीचं ठरलं. त्यांनी स्वदेशीच्या ऐवजी होम रूल असं नाही, तर त्यांनी या स्वदेशी नाही तर या ठिकाणी स्वराज्याऐवजी होम रूल असं. कारण होम रूल या शब्दाचा अर्थ होतो स्वशासन, आणि स्वशासन म्हणजे स्वराज्य, त्याच्यामुळे स्वराज्याऐवजी ते वापरलं होतं, म्हणून पर्यायी विधान अचुकीचं आहे. आणि होम रूल लीगचे 1916 होम रूल लीग स्थापन झाली होती. त्याच्या ज्या स्थापना म्हणजे त्यांचे जे काही शाखा होत्या त्याच्या बाबतीमध्ये मित्रांनो, खापर्डी हे अमरावतीमध्ये शाखा होती आणि मुंजेंनी नागपूरमध्ये शाखा स्थापन केली होती. दुसरे एक अभ्यंकर होते वर्ध्यामध्ये, तेही वेगळी गोष्ट आहे. खापर्डे अमरावती, मुंजे नागपूर पाहिजे होते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. आणि वरीलपैकी सर्व विधान इथे तुमचे चुकीची ठरलेली आहेत. मग आता प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये तुम्हाला काही घटना दिल्यात आणि त्या घटनेमध्ये तुम्हाला ठीक आहे सविनय कायदेभंगाबद्दल ते विचारलंय. आणि सविनय कायदेभंग म्हटलं की सर्वांनाच इसवी सन लक्षात आलं पाहिजे की 1930 ते साधारण एक 34 धरू आपण. आणि इथे तुम्हाला याच्यामध्ये झालेला जंगल सत्याग्रह कुठे झाला होता हा प्रश्न आहे. आता ऑप्शन क्रमांक अ च काही घेणं देणं नाही. ठीक आहे, ब मध्ये तुम्हाला देताना धारासना दिलेला आहे. धारासना ठीक आहे सविनय कायदेभंगाच्या व्यवस्थेत झालं होतं, पण तो जंगल सत्याग्रह नव्हता, तर तो मिठाचा सत्याग्रह होता. सरोजिनी नायडू, कमलोदय चट्टोपाध्याय यांनी जो केला होता तो धारासना सत्याग्रह, तो मिठाच्या सत्याग्रहाशी संबंधित होता. आता ठीक आहे, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यात मुळशी सत्याग्रह आपण आता चर्चा केली. पुणे जिल्ह्यातला 1921 चा जो मुळशी सत्याग्रह होता तो तर सविनय कायदेभंगाशी संबंधितच येत नाही, हा असहकार चळवळीशी संबंधित येतो, म्हणून ते तर येणारच नाही. मग आता याचं योग्य उत्तर फक्त क. साताऱ्यामध्ये जे बिळासी नावाचं ठिकाण होतं, बिळासी, त्या बिळासीच्या या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता. आणि जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये बापूजी आने यांनी एक गवत कापून आणलं होतं आणि एक झाड रोवलं होतं. ठीक आहे, ते जंगल सत्याग्रह नव्हता, पण त्या टाईपचा करण्याचा प्रयत्न केला होता. पण बिळासीतला जंगल सत्याग्रह अतिशय महत्वाचा आहे, म्हणून याचं फक्त उत्तर हे क बरोबर असल्यामुळं अ ब ड हे चूक देण्यात आलेले आहेत. क्लिअर. प्रश्न क्रमांक 14 मध्ये दोन्ही बरोबर आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 मध्ये तुम्हाला दुष्काळ निवारण्यासाठी जे काही आयोग होते त्या आयोगाच्या योग्य उत्तरता इथे बघा लक्षात ठेवा, योगा कालानुक्रम लावा म्हटले आणि त्याचं योग्य उत्तर हे क ब अ ड आहे. म्हणजे स्मिथ आयोग हा पहिल्यांदा स्थापण्यात आला होता. त्याच्यानंतर कॅम्पबेल नावाचा आयोग स्थापण्यात आला. त्याच्यानंतर स्ट्रॅची आयोग स्थापण्यात आला आणि त्याच्यानंतर हा ल्याल आयोग स्थापण्यात आला होता. लॉर्ड कर्झनच्या काळातला हा आयोग होता आणि हा सगळ्यात पहिल्यांदा स्मिथ होता. मग हे जर योग्य उत्तर अशा टाईपचं बघितलात तर त्याचं उत्तर योग्य येते क ब अ आणि ड, आणि हे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये असल्यामुळे याचं योग्य उत्तर हे 1 असेल. प्रश्न क्रमांक 16 मध्ये चला चालू घडामोडी आलेल्या आहेत. करंट अफेअर्स बघा. प्रश्न क्रमांक 16 हेनले पासपोर्ट विचारण्यात आलेला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये शक्तिशाली पासपोर्ट हा सिंगापूरचा आहे आणि भारताचा त्याच्यामध्ये 90वा क्रमांक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर असेल. आता प्रश्न क्रमांक 17.
प्रश्न क्रमांक 17 मध्ये असत्य असलेले, आता असत्य म्हणजेच काय हो मित्रांनो? चूक. आणि मग तुम्हाला काय विचारलंय? चूक असलेले कोणते आहेत ते सांगा म्हटलंय, आणि त्याच्यामध्ये फक्त ड चुकीचं आहे, बाकीचं तर सगळं बरोबर असल्यामुळे काही गरज नाही जास्त बोलायची. तुमचे जे रजनीकांत आहेत ते जरी मूळ महाराष्ट्रातले असले, कोल्हापूरचे, तरी सुद्धा यांचा जन्म हा बेंगळुरू मध्ये झाला होता. कोल्हापुरात जन्म झाला नव्हता, तर ते कोल्हापूरचे होते. म्हणजे त्यांचे वडील किंवा त्यांचं जर घराण्याचा विचार केला तर ते कोल्हापूर घराण्याचे होते, कोल्हापूरचे होते, पण त्यांचा मुळात जन्म कुठं बंगळूर या ठिकाणी झाला होता. म्हणून विधान ड जे आहे ते तुमचा प्रश्न क्रमांक 17 मधलं चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 18 मध्ये हिमानी परब जे आहे शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्यांनी, मलखंबशी संबंधित होते, अर्जुन पुरस्कार, ते वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे त्यांच्या बाबतीत. प्रश्न क्रमांक 19 स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक पुरस्कार देण्यात येत आहेत अलीकडे, आणि त्याच्यामध्ये अलीकडे एक शांताबाई उत्तम हत्तीकर यांना एक पुरस्कार देण्यात आलाय, आणि त्या विटा सांगली या नगर परिषदेमध्ये सेविका होत्या. हे महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी. चला, प्रश्न क्रमांक 20 तुम्हाला पहिल्या व्हिडिओच्या स्पष्टीकरणामध्ये, म्हणजे पहिल्या प्रश्नपत्रिकेच्या स्पष्टीकरणामध्ये आम्ही आधी सांगितलं होतं आपण की मित्रांनो तुम्ही नामकरण कोणत्या देशाने केलं ते व्यवस्थित बघून घ्या म्हणून. तर इथं नामकरणावर प्रश्न होता, चक्रीवादळाचे नामकरण योग्य जोडे लावलेले आहेत, 3 4 1 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 मध्ये अब्दुल रजाक गुरनाह, जे की साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, जे टांझानिया, बघा त्यांचा देश एक महत्वाचा असेल तुम्हाला, कोणत्या देशाचे आहेत? प्रश्न क्रमांक किती चालू आहे मित्रांनो? आहेत ना, का झोपलात? नाहीतर व्हिडिओ बघत बघत झोपी जाल. हा, 21 क्रमांक आहे, आणि 21 क्रमांकामध्ये ते टांझानियाचे अब्दुल रजाक गुरनाह यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार भेटला होता. त्यांचे साहित्य विचारले, ते वरीलपैकी सर्व साहित्य आहेत त्यांचे, म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर असल्यामुळं इथं कोणतं नाही असं विचारलंय, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर देण्यात आलेलं आहे. चला, प्रश्न क्रमांक 22. आता प्रश्न क्रमांक 22 हे कॉप परिषदाच्या बाबतीत विचारलेला प्रश्न आहे, म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, जे की वातावरण बदल किंवा हवामान बदल. बदलाच्या बाबतीमध्ये ह्या परिषदा भरवण्यात येत आहेत. तुम्ही जर याची पहिली परिषद बघितलात तर 1992 ला रिओ द जेनेरिया या ठिकाणी भरली होती, आणि तिथून नेहमी भरल्या. 1992 ची रिओ द जेनेरिया महत्वाची आहे, 1997 ची कोटो महत्वाची आहे, आणि 2015चं पॅरिस एक महत्वाचे आहे याच्यामध्ये. आणि सध्या 2021 मधली कॉप 26 जे ग्लासगो मध्ये भरली होती ती एक महत्वाची आहे. तर याच्यामध्ये पहिली तर तुम्हाला फिक्स झाले 1992 रिओ, पण याच्यावर प्रश्न विचारताना त्याच्या बाबतीत काही घेणदेण नाही. तुम्हाला इथे चुकीचे नसलेले म्हणजे बरोबर असलेले विधान ओळखायला लावलेत. अ आणि ड बरोबर आहे, ब आणि क चुकीचा आहे. आता इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर विचारताना 5वी परिषद आणि कंसात कॉप 6 दिले, इथंच तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे. कंसात कॉप 6 आहे आणि विचारताना 5वी विचारलंय शब्दामध्ये, त्याच्यामुळे हे इथं चुकीचं ठरलं. पण मुळामध्ये 1997 ची ही जी परिषद होती ते 3री परिषद होती मित्रांनो, आणि 2015 ला पॅरिस जपान येथे भरलेली 23वी नव्हती तर ही 21वी परिषद होती. लक्षात ठेवा, ही 3री ही 21वी. कॉप म्हणजे क्वाटो परिषद कॉप 3 आणि ही कॉप 21. ह्याच्यामुळे ते विधान तुमचे दोन्ही चुकीचे ठरण्यात आले होते. ग्लासगोला भरलेल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2070 पर्यंत भारत हे कार्बन उत्सर्जन मुक्त शहर आपलं देश बनवाल असं आम्ही ग्वाही दिलेली आहे. बघू काय होते ते 2070. हे डेडलाईन अतिशय महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. क्लिअर? ठीक आहे. इथे महाराष्ट्राला सुद्धा पुरस्कार मिळाला, ते देण्यात आलेला आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तो पुरस्कार स्वीकारला होता. 23 नंबर फॅक्च्युअल डाटा डायरेक्ट प्रश्न विचारलाय, तारीख विचारलेली आहे, ते बरोबर आहे. आता 24 नंबरला 3 विधान आहेत आणि 3 विधानामध्ये तुमचं क जे विधान आहे ते चुकीचं आहे.
हा, प्रश्न क्रमांक 24 ला क विधान जे दिले ते चुकीचं आहे. आता बघा, ज्या वेळेस स्मारक नाणे बनवायचं असेल मित्रांनो, ते नाणे एकतर मुंबईला बनतं अथवा कोलकात्याला बनतं. तुम्हाला इथं देताना काय दिलंय, नाशिकची टाकसाळ दिल्या, तर या नाशिकच्या टाकसाळामध्ये अशी नाणी बनवली जात नाही. मुंबई ठीक आहे, बरोबर होतं, पण 2 नंबर कोलकाता असायला पाहिजे होते. पर्यायामध्ये म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेत नाशिक दिलंय, त्याच्यामुळं ते विधान तुमचं चुकीचं आहे. फक्त अ आणि ब हे त्याचं योग्य उत्तर असेल. आता 25 नंबरला सुद्धा तसंच आहे. 25 मध्ये ब इथं विधान तुमचं चुकीचं आहे आणि अ विधान बरोबर आहे. अविधानामध्ये 136वा क्रमांक 146 देशांच्या यादीत, पण इथं यादीमध्ये फिनलंड जो आहे तो सलग 6व्यांदा दिलंय, पण ते चुकीचं आहे. तर ते सलग 5व्यांदा असायला पाहिजे होते. त्याच्यामुळं हे विधान तुमचं चुकीचं ठरलंय. काय असायला पाहिजे त्या ठिकाणी, 5व्यांदा हे योग्य असेल, त्याच्यामुळे ते विधान तुमचं चुकीचं आहे. चला, आसले बार्टी हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. सुधीर बेडकरांच्या बाबतीमध्ये सगळे विधान हे बरोबर असल्यामुळे काही टेन्शन नाही त्याच्या बाबतीत आहे आपल्याला. 28 नंबर दोन्ही योग्य आहेत, नो टेन्शन. 29 नंबर 29 मध्ये ब विधान चुकीचं आहे तुमचं. चला, का चुकीचं ते बघून घेऊ आपण. अ चुकीचं नाही, क सुद्धा चुकीचं नाही, मग ब का चुकीचं. तर या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींनी जी कृष्णपंखी भेट दिली, कोणाला, जपानच्या पंतप्रधान फुमिओ किशिदा यांना, तर ती बनवली होती. इथे पर्यायामध्ये तुम्हाला दिले एमपीच्या कलाकारांनी, तर हे एमपी नाही तर राजस्थानच्या कलाकारांनी बनवली होती मित्रांनो. तिथे एमपीच्या ठिकाणी राजस्थान असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. क्लिअर. चला, प्रश्न क्रमांक 30, तर त्याचं योग्य उत्तर हे 4 आहे. प्रश्न क्रमांक 31 मध्ये एसडीजीच्या बाबतीमध्ये जे तुमच्याकडे 17 लक्ष आहेत, त्याच्यापैकी कोणतं नाही असं विचारलंय तुम्हाला. इथे कोणते आहेत विचारलंय, अ क ड आहे, तर याच्यामध्ये लिंग समानता हे येणार नाही, म्हणून त्याच्यामुळे लिंग समानता हे तुमचं उत्तर असणार नाही. ते ब मध्ये आहे, म्हणून त्याचं योग्य उत्तर अ क आणि ड बरोबर हे आहे. 17ला 17 कोणते कोणते आहेत एकदा वाचून घ्या, त्याच्याबद्दल महत्वाचा प्रश्न एका दिवस परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 32. आता प्रश्न क्रमांक 32 वाचल्यानंतर आमच्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना वाटलं असेल की यातले तर सगळे विधान बरोबर आहेत, पण मित्रांनो याच्यामध्ये अतिशय महत्वाची एक समिती विचारल्या, आणि ते म्हणजे नरसिंहम समिती. 1991च्या आर्थिक सुधारणाच्या नंतर नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, आणि एक समिती होती 1991 ची आणि दुसरी होती 1997 ची. याच्यामध्ये तुम्हाला ही समिती, आणि इथे विचारताना कोणत्या बाबतीत विचारलंय, एक बाबतीत विचारलंय. आपण प्रश्न 2 बाबतीमधला विचारलेला नाही. त्याच्यामध्ये 1991 एकदम बरोबर आहे पहिलं वाक्य, आणि तुमचं जे ब क आणि ड पर्याय आहेत, CRR चे प्रमाण 15% वरून 2 ते 6% पर्यंत कमी करणे. ओके. चला मित्रांनो, इथे अजून बघा खाली SLR चं जे प्रमाण आहे, ठीक आहे. चला, ओके. ब आणि क जे आहे ना मित्रांनो, ब क ड सगळे नाही येणार इथे. ब आणि क चा जर तुम्ही इथे विचार केलात तर 15% वरून ते 2 ते 6 पॉईंट नाही तर ते 5% पर्यंत असं होतं, म्हणून ते विधान चुकीचं ठरलंय. आणि 38.5% वरून ते 25% पर्यंत असं होतं, म्हणून ते विधान चुकीचं ठरलंय. आणि ड चं जे ऑप्शन आहे तुमचं, ते ड चं याच्यानुसार आहे, म्हणजे या दुसऱ्या समितीनुसारचं ऑप्शन आहे. ब मध्ये ते 5% पर्यंत असं असायला पाहिजे होते, इथे क मध्ये 25% असं असायला पाहिजे होते, म्हणून ते दोन्ही विधान चुकीचे ठरतात. आणि ड हे 32व्या म्हणजे दुसऱ्या ह्याच्या प्रमाणे होतं, म्हणजे दुसऱ्या समिती प्रमाणे होतं, म्हणून याचं योग्य उत्तर फक्त सत्य असलेलं फक्त अ देण्यात आलेलं आहे. क्लिअर. जे नरसिंहम होते ते रिझर्व्ह बँकेचे RBIचे 13वे गव्हर्नर होते. इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे फक्त अचूक, म्हणजे ब आणि क दोन्ही बरोबर आहेत 33 मध्ये. अर्थशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र नाही, तर अर्थशास्त्र हे
सामाजिक शास्त्र आहे. मग नैसर्गिकच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होते? सामाजिक असायला पाहिजे होते. म्हणून तुमचं अ जे आहे ते चुकीचं देण्यात आलं आहे. नैसर्गिक नाही तर त्या ठिकाणी सामाजिक असं असायला पाहिजे होते. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 34 काही पुस्तकं आणि अर्थशास्त्रज्ञ दिलेले आहेत त्यांच्या जोड्या लावा असा प्रश्न होता. तर त्या जोड्या व्यवस्थित लावून घ्या. प्रश्न क्रमांक 35 अयोग्य कथन निवडा असा प्रश्न आहे तुम्हाला आणि याचं उत्तर वरीलपैकी सर्व म्हणजे वरीलपैकी सर्व अयोग्य आहेत. एकही बरोबर नाही. मग त्यावेळेस आपल्याला ते बघून घ्यावं लागेल. राष्ट्रीय उत्पन्न समितीवर प्रश्न आहे. याची स्थापना 1950 ला झाली म्हणे. तर नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. 1949 ला झाली होती 4 ऑगस्ट. चला ब मध्ये काय? हा, म्हणून हे चुकीचं ठरलं. ओके, हे योग्य आहे. ब मध्ये काय दिले? फी के आर राव हे त्यांचे अध्यक्ष आहेत असं दिले. मित्रांनो, याच्यामध्ये व्ही के आर राव आणि गाडगीळ हे सदस्य होते आणि तुमचे जे अध्यक्ष आहेत ते पी सी महालनोबिस हे तुमचे अध्यक्ष होते. अध्यक्ष म्हणून यांचं नाव इथं देण्यात आलेलं आहे, पण हे विधान चुकीचं ठरत आहे. या समितीनं अहवाल 1951 ला दिला आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1955 दिलंय, म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणून वरीलपैकी सगळे विधान चुकीचे असल्यामुळे या वरीलपैकी सर्व असे चुकीचे विधान म्हणून त्याचे योग्य उत्तर असेल. ओके. प्रश्न क्रमांक 36 वरीलपैकी दोन्ही बरोबर नाहीत. याचा अर्थ खालचं वरी वरचं खाली. विधिग्राह्य पैसा म्हणजे चाल नाणी चलनी नोटा आणि अविधिग्राह्य पैसा म्हणजे धनादेश आणि विनिमय पत्रे. चेक अविधिग्राह्य आहे आणि नाणी चलनी नोटा तुम्ही जे विधिग्राह्य आहेत म्हणजे ग्राह्य डायरेक्ट देता येतात ते विधिग्राह्य आणि तुम्हाला अप्रत्यक्ष देता येतात ते अविधिग्राह्य म्हणायचं त्याला. ओके. प्रश्न क्रमांक 37 आणि त्या 37 मध्ये फक्त क बरोबर आहे, अ आणि ब हे चुकीचं आहे. मित्रांनो, इथे दिलेले ग्रंथाची नावं ही एकदम बरोबर आहेत, परंतु हे बघा अतिशय महत्वाचं आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि दुसरा आहे लोकसंख्या वाढ सिद्धांत. लक्षात ठेवा, लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे तो एम.जे. कोल आणि ई.एम. हुवर यांनी मांडला होता आणि लोकसंख्या वाढीचा सिद्धांत जो आहे तो माल्थस यांनी मांडला होता. पण आपल्याला देताना काय केलं, इथं क्रॉस मल्टिपल झाले, खालचं वरी वरचं खाली झाले, म्हणून हे दोन्ही विधान तुमचे चुकीचे ठरतात आणि क मध्ये एकदम वेगळे स्टेटमेंट असल्यामुळे ते क तर बरोबरच आहे. ओके. प्रश्न क्रमांक 38 प्रश्न क्रमांक 38 मध्ये तुम्हाला बेरोजगारी पुढीलपैकी कोणती बाब दर्शवते? मोठ्या प्रमाणात वाढणारे दारिद्र्य पण वेगाने होणारा आर्थिक विकास. मित्रांनो, बेरोजगारी असेल तर आर्थिक विकासाचा काही संबंध येईल का? बरं नाही. म्हणून तुमचं अ जे आहे ते बरोबर असेल आणि ब हे चुकीचं असेल. आर्थिक विकास आणि बेरोजगारीचा संबंध येणार नाही, म्हणून ते तुमचं चुकीचं आहे 38 क्रमांकाला. प्रश्न क्रमांक 39 ला भागीदार देशांचा क्रम लावा म्हटलंय, तर 2021 चा असल्यामुळे ते अमेरिका 1 नंबरला यायला पाहिजे होते. लक्षात ठेवा, भागीदार देशांचा क्रम जर विचारला 2019, 20 आणि 21 अगोदर बघायचं की याच्यापैकी कोणतं इसवी सन दिलंय. मी पहिल्या देशाबाबतीत फक्त अगोदर सांगून टाकतो तुम्हाला. 2019 मध्ये बघितला तर अमेरिका हा पहिला भागीदारी देश होता. नंतर इथे 2020 ला चीन झाला पहिला आणि नंतर कोण आला? परत अमेरिका आलेला आहे. व्यवस्थित याला लक्षात ठेवा, कारण कोणता 20 विचारलंय, 21 विचारलंय का 19 विचारले त्याच्यानुसार उत्तर देत चला. मित्रांनो, भागीदार देश म्हणजे काय हो? बघा बरं, भागीदार देश लक्षात ठेवायचं, आपल्याकडे होणारी आयात आणि आपल्याकडून होणारी निर्यात या दोघांचाही एकत्रित जर विचार केला तर त्याच्यामध्ये ज्यांचं जास्त प्रमाण आहे त्याला भागीदार देश म्हणतात. आणि याच्यामध्ये 2019
अमेरिका, चीन आणि आता सध्या अमेरिका, आणि त्यानुसार ते योग्य क्रम लागलेला आहे. क्लिअर? किती होता मग हा प्रश्न क्रमांक? 39 होता. प्रश्न क्रमांक 40 त्याच्यामध्ये अयोग्य कथन निवडा म्हटले, आणि अयोग्य कथन हे ब आहे, आणि त्या योजनेची डेडलाईन तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 2024 दिल्या. तर सर्वांसाठी घर हे 2022 पर्यंत नरेंद्र मोदी देणार होते आपल्याला. ते तर 2024 नाही, तर ते काय असायला पाहिजे होते? 2022 असायला पाहिजे होते. म्हणून ते विधान तुमचं चुकीचं आहे. 41 क्रमांकाला जोडे आहेत, व्यवस्थित लावून घ्या. 42 क्रमांकाला काही आदिवासी जमाती दिल्यात, आणि त्याच्यातली सर्वात अति मागास जमात म्हणून केंद्र शासनाने कोणती दिली आहे याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. पर्याय प्रश्न क्रमांक 43 मध्ये जे गोफ आणि लावणी दिलेले आहेत बघा, हे मोहिनीअट्टम, या मोहिनीअट्टमच्या बाबतीमध्ये अ आणि ब बरोबर आहे, पण गोफ आणि लावणी हे महाराष्ट्राचे नृत्य असल्यामुळं ते स्पेशल वेगळ्या नृत्य प्रकारात येतात, म्हणून ते त्याचं उत्तर फक्त क चूक हे योग्य असेल. प्रश्न क्रमांक 44 याच्यामध्ये अ, ब, क, ड काही कालवे दिलेत, आणि त्यांच्या स्थापना काळावरून तुम्हाला त्यांच्या योग्य कालानुक्रम लावायचा आहे. अ मधले कालव्याची स्थापना 1870 आहे, ब मधल्या कालव्याची स्थापना 1875 आहे, क मधल्या स्थापना 1885 आहे, आणि ड मधल्या ह्याची 1910 आहे. जर तुम्ही कालानुक्रम बघितला तर एकदम बरोबर आहे, म्हणून त्याचं योग्य उत्तर देताना तुम्हाला अ, ब, क, ड म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर देता येतील. 45 पर्याय क्रमांक 3 क्रिटेशियस हे त्याचं योग्य उत्तर आहे. डायनासोर कधी हे झाले. प्रश्न क्रमांक 46 आणि 46 मध्ये सुद्धा अयोग्य पर्याय निवडा म्हटले, आणि अयोग्यामध्ये जर ब बघितलात तुम्ही, हा चला ब म्हणण्यापेक्षा 2 नंबर म्हणा याला. जर तुम्ही 2 नंबरचं बघितलात तर कॅनरी प्रवाह दिला इथं तुम्हाला. कॅनरी नावाचा एक पाण्याचा प्रवाह आहे, आणि कॅनरी हा थंड पाण्याचा प्रवाह आहे मित्रांनो. आणि प्रश्नामध्ये देताना तुम्हाला उत्तर पॅसिफिक समुद्र असं दिलेलं आहे, परंतु हे उत्तर पॅसिफिक न येता इथे असायला पाहिजे होते अटलांटिक समुद्र. म्हणून जे तुमचं आहे ते 2 क्रमांक, प्रश्न क्रमांक मधलं 2 हे चुकीचं ठरत आहे 46 मध्ये. ओके. प्रश्न क्रमांक 47 मध्ये तुम्हाला क आणि ड चुकीचं दिलेलं आहे, आणि एल निनोच्या बाबतीमधले विधान आहेत. त्याच्यामध्ये तो तिहेती बेट आणि पेरू किनारपट्टी परिवारात थंड पाण्याचा म्हटलंय, तर त्या थंडच्या जागी उष्ण असायला पाहिजे मित्रांनो, म्हणून हे चुकीचं दिले. उष्ण करून घ्या तिथे. ओके. आणि प्रभावाने भारतात बघा, गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये गेल्या प्रश्न पहिला सुद्धा आपण सोल्युशनला सांगितलं होतं की सकारात्मक नाही, ते अनुकूल नाही तर प्रतिकूल परिणाम आहे. म्हणून भारतात पाऊस जास्त नाही, तर भारतात पाऊस कसा पडतो? कमी पडतो. तिथे जास्त दिलेला असल्यामुळे चुकीचं आहे. कमी हे योग्य असेल, म्हणून त्याचं योग्य उत्तर हे तुमचं चुकीचं विधान ओळखा म्हटलंय. तर चुकीचं विधान हे क आणि ड हे तुमचं चुकीचं विधान आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, सॉरी ते नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये. चला 48 नंबरला अ व ब दोन्ही बरोबर असल्यामुळे नो टेन्शन. सगळ्यात जास्त क्षारता ही मृत समुद्राची असते, आणि साधारण समुद्राची क्षारता ही 35% जवळपास असते. ओके. 49 मध्ये ते अटकामा वाळवंट आहे, ते कशाच्या बाबतीत? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 50 मध्ये जर तुम्ही त्या मातीचा प्रकार ओळखायला गेलात तर 2 गोष्टींवरून तुम्हाला ओळखता येईल. जास्त पर्जन्य आणि दुसरं काय सांगितलंय? आर्द्र हवामान. आता हे जास्त पर्जन्य म्हणलं तर आपल्याला सह्याद्री पर्वताचा उताराचा भाग लक्षात येईल मित्रांनो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आणि आर्द्र हवामान म्हटलं तर कोकणाचा भाग लक्षातच येईल. आणि तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणाचा जर भाग बघितलात, सह्याद्रीचा उतार बघितलात, तर तिथं कोणती मृदा आढळते? मग जांभी मृदा. म्हणून तुम्हाला याचं उत्तर क आणि ड ला जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्यानुसार तुम्हाला योग्य उत्तर काढता येईल. प्रश्न क्रमांक होता तो 50. चला प्रश्न क्रमांक 51
तर त्याचं योग्य उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 52चं योग्य उत्तर 3 आहे. प्रश्न क्रमांक 53चं योग्य उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 54 योग्य उत्तर 2 आहे. त्याच्या पर्यायामधलं 1, 3 आणि 4 यांचं आवरण कोणते आहे ते व्यवस्थित बघून घ्या. एखाद्या पुढच्या पेपरला आपल्याला जोड्या लावा वगैरे मध्ये ते येऊ शकतं, तुम्ही आधी बघून घ्या त्याला. चला प्रश्न क्रमांक 55 मध्ये त्याचं अ, ब, ड आणि क म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्यांचा व्यवस्थित क्रम लावणार आहात तेव्हा हे बघा, आकाशाकडे आपल्याला हे इकडून जमिनीकडून आकाशाकडे वर जायचंय आणि वर जात असताना पहिल्यांदा जे तुमचं येणार आहे ते तपांबर येईल, नंतर येणार असेल ते स्थितांबर येईल, नंतर येणार असेल ते मध्यांबर येईल, त्यालाच मध्यमंडळ असं सुद्धा म्हणतात, आणि सगळ्यात शेवटी ऐनांबर येईल. तुमच्या जे रेडिओ लहरी असतात ते इथे असतील, कुठं ऐनांबर मध्ये. आणि तुमचा जो ओझोन वायू असेल O3, तो ओझोन वायू कुठे असतो, स्थितांबराच्या खालच्या याला स्थित असतो. आणि सगळ्यात खाली तपांबर म्हणजे आपली जमीन तापणारं ठिकाण, यांचा हे तुमचा वर जातानाचा योग्य क्रम असेल. ओझोन कुठे असेल हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओझोन दिन कधी असतो मित्रांनो, बघा शोधून घ्या ओझोन दिन कधी असेल ते. ओके, चला प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56 आता व्यवस्थित बघा, त्यांना ते मूलभूत हक्काशी विसंगत विचारले तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे दिलेल्या तरतुदी हे 12 ते 35 या कलमामध्ये नाहीत असं ते तुम्हाला तिथे विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित बघायचंय की 12 ते 35 मध्ये काय नाही. ओके, बघा प्रश्नपत्रिका क्रमांकावर. तर त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 जे आहे मित्रांनो, तर 1 जे आहे ते 16 मध्ये आहे, 2 सुद्धा कलम 16 मध्ये आणि 3 कलम 23 मधल्या तरतुदी आहेत. आणि मग पहिली कलम 16 मधली तरतूद 16(1) मध्ये मोडतं, ते 16(3) मध्ये मोडतं आणि 23(1)(3) असं काहीतरी जवळपास मोडतं समजा ते. तर मग जेव्हा 12 ते 35 मध्ये सगळे कलम यायलेत का येत असेल, तर मग याचं उत्तर हे वरील पैकी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असेल. चला प्रश्न क्रमांक 57 वर जाऊ आपण आता. आणि इथे तुम्हाला एक घटनादुरुस्ती विचारली, ती म्हणजे 86वी घटनादुरुस्ती. आणि 86वी घटनादुरुस्ती विचारत असताना आम्हाला लगेच लक्षात आलं 2002 मध्ये कशाच्या बाबतीतली घटनादुरुस्ती आहे, ते शिक्षणाच्या बाबतीतली घटनादुरुस्ती आहे. कारण 2001 ला सारे शिकूया पुढे जाऊया शिक्षण अभियान सुरू झालं होतं. या 86व्या घटनादुरुस्तीमध्ये आम्ही काही गोष्टी तरतूद केल्या. इकडे कलम 21A, इकडे कलम 45 आणि इकडे एक 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली शिक्षणाच्या बाबतीमध्ये. मग आता कलम 21A चा जर विचार केला तर ते मूलभूत हक्कात येतं आणि ते भाग 3 शी संबंधित आहे. कलम 45 जर म्हटला तर मार्गदर्शक तत्वामध्ये येतं आणि मार्गदर्शक तत्वे कलम भाग 4 शी संबंधित आहे. आणि 11व्याचा मूलभूत कर्तव्याचा जर विचार केला तर ते मूलभूत कर्तव्ये हे घटनेच्या भाग 4A मध्ये येतात. म्हणजे भाग 3, भाग 4 आणि भाग 4A हे जे योग्य उत्तर ते तुमचं ते असेल. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक चला भाग 3, भाग 4, भाग 4A म्हणजे वरील पैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर. प्रश्न क्रमांक 58 आणि 58 मध्ये तुम्हाला केशवानंद भारती खटल्या बाबतीत विचारले, तर त्याच्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन याचा काही समावेश आला नाही. अबक हे योग्य उत्तर असेल तुमचं त्याचं. प्रश्न क्रमांक 59 मध्ये संसदीय प्रणाली बाबतीत खालील विचारात घ्या आणि अयोग्य विधान पर्याय ओळखा म्हटले. आता इथे जर तुम्ही बघितलात अ, ब आणि क, तर हे तिन्ही विधान बरोबर असल्यामुळं एकही अयोग्य नाही, म्हणून वरील पैकी नाही पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर देण्यात आलेलं आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 60 चा जर विचार केलात तर याच्यामध्ये तुम्हाला लोकसभा अध्यक्षांच्या बाबतीमध्ये तरतुदी दिलेल्या आहेत.
आणि लोकसभा अध्यक्षांच्या बाबतीमध्ये अ इथे प्रश्नपत्रिकेत बरोबर आले, ब सुद्धा बरोबर आहे आणि फक्त तुम्हाला काय इथे क चुकीचं आलेलं आहे. मग त्याचं बघा, तुम्हाला पहिल्या प्रश्नपत्रिकेच्या स्पष्टीकरणामध्ये मी सांगितलं होतं की लोकसभा अध्यक्षांचा जर तुम्ही विचार केलात तर ते कोणाच्या बरोबरीचा असेल हो? पहा, कशाच्या बाबतीमध्ये? दर्जाच्या बाबतीमध्ये. पद तालिकेच्या श्रेष्ठत्वाच्या क्रमांकानुसार बघितलात तर ते सरन्यायाधीशांच्या काय असतात? बरोबर असतात. आणि तुम्हाला तिथे देताना सरन्यायाधीशांचे वरचे म्हणून दिलेलं आहे, म्हणून हे विधान तुमचं चुकीचं ठरत आहे. ओके, प्रश्न क्रमांक 61, क्वेश्चन नंबर 61. आता 61चा जर विचार केलात तर तुम्हाला राज्यघटनेमधल्या कलम 127 म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक तदर्थ न्यायाधीश नेमण्याची एक तरतूद आहे. आणि तदर्थ न्यायाधीश याचा अर्थ होतो तात्पुरता. म्हणजे अचानक जर काही गरज पडली तर तात्पुरता न्यायाधीश नेमता येतं. आणि त्याच्यामध्ये तुमचं एक जे विधान दिलंय ते एक विधानच चुकीचं आहे म्हणे, तर तदर्थ न्यायाधीशाची नेमणूकच सरन्यायाधीश करतात. राष्ट्रपतीचा तिथे काही संबंध येत नाही. आणि त्यांना जर तदर्थ न्यायाधीश नेमायचा असेल तर सरन्यायाधीशच नेमतात. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 तुमचं चुकीचं देण्यात आलेलं आहे. 62 मध्ये पर्याय क्रमांक 2 मध्येच विधान परिषदा पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. आता प्रश्न क्रमांक 63, बऱ्याच जणांना खूप काही टेन्शन आलं असेल या प्रश्नांच्या बाबतीत. आणि इथे 2 कलमाच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे. एक कलम 100 आणि दुसरं कलम 189 आणि त्याच्या पोट कलम 3 दिलेला आहे. आणि दोन्ही कलम जर बघितले तर कशाच्या बाबतीत आहे? गणपूर्तीच्या बाबतीमध्ये. कलम 100चा विचार केला तर ती कुठली गणपूर्ती आहे? संसदेतली. कलम 189चा जर विचार केला तर ती कुठली गणपूर्ती आहे हो? विधिमंडळाची, विधानमंडळाच्या बाबतीमध्ये. आता लक्षात ठेवा, गणपूर्तीचा जर विचार केला तर संसदेच्या गणपूर्तीचा विचार करत असताना पीठासीन अधिकाऱ्याला धरावं लागतं दोन्ही ठिकाणी. पण वरच्या संसदेचा जर विचार केला तर फक्त 1/10चा विचार केला जातो. फक्त 10 याचा विचार नाही, फक्त 1/10 पाहिजे होते. 10 सदस्य इतके आवश्यक आहेत, त्याची आवश्यकता नव्हती. म्हणून हे विधान तुमचं चुकीचं ठरत आहे. बघा इथे 10 जे आहे ना, 10 हे 10 नाही पाहिजे. इथे तुम्हाला फक्त काय पाहिजे? 1/10 पाहिजे. आणि आता वरच्या मध्ये काय दिले तुम्हाला? कलम 189 नुसार 1/10च ते तिथं बघा. महत्वाचा शब्द याच्यावर लक्ष द्या. कुठे गेलं? हा, पीठासीन अधिकारी धरून 1/10 इतकीच. ज्यावेळेस इथे तुम्हाला च आलंय ना, च खूप अर्थ बदलत असतो. म्हणजे फक्त तेच असा त्याचा अर्थ होत आहे. म्हणून इतकीच तरतूद नाही, त्याच्या सोबत 10 सदस्य जरी असतील तरी. आणि हे किंवा मध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो घटनेमध्ये. किंवा मध्ये देण्यात आलं असल्यामुळं हे आणि हे दोन्ही पाहिजे. म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं ठरलंय. म्हणून अ व ब हे दोन्ही याच्या बाबतीमध्ये विधान तुमचे चुकीचे आहेत. क्लिअर? प्रश्न क्रमांक 64. चला, प्रश्न क्रमांक 64 काय म्हणते बघा बरं, वाचून घ्या काय सांगतोय. चला, काय नाही, स्वायत्त जिल्हे देण्याचा अधिकार बाकी ठिकाणी जे आहेत नाही. आता परिशिष्ट 6 मध्ये असणारे जे राज्य आहेत कोणते? आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. ह्या आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा यांच्या बाबतीमध्ये तो जो कोण निर्णय आहे तो राष्ट्रपती घेतात. आणि फक्त या आसामच्याच बाबतीमध्ये जो निर्णय आहे तो कोण घेते? तिथला राज्यपाल घेत असतो. म्हणून याचं योग्य उत्तर 1 असेल. या परिशिष्ट 6 मध्ये अलीकडे जम्मू काश्मीरला सुद्धा काही तिथल्या जमाती आहेत, तिथे समाविष्ट करा याच्या बाबतीमध्ये चर्चा चालू आहे. विधेयक सुद्धा मांडण्यात आलेलं आहे. त्याच्या बाबतीत व्यवस्थित जास्तीचं वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 65 बघा. चला घ्या आता 65. इथे तुम्हाला विचारत असताना
हे बघा थोडस व्यवस्थित बघा, संयुक्त लोकसेवा आयोग, नुसता लोकसेवा आयोग यांचा, हा चला इथे कोण आता सदस्य आणि अध्यक्ष, थोडस इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणून बघा, जर लोकसेवा आयोगाचा सदस्य अध्यक्ष जर यांचा विचार केला असता तर मात्र इतर राज्यपाल त्यांची नेमणूक करत होता. कोणाच्या बाबतीत? फक्त लोकसेवा आयोग याच्या बाबतीत विचार केला तर. इथे जोडून तुम्हाला आलंय कोण? संयुक्त. संयुक्त म्हणजे एक नाही, एकापेक्षा दोन किंवा अधिक राज्य. मग दोन किंवा अधिक राज्यांचा जर असेल तर मग आता राज्यपाल एका राज्याचा विचार करता आला असता का? बरं सगळ्या राज्यपालाला विचारत बसायचं का? मग त्याच्यापैकी राज्यपालांचं ज्याच्यावर अधिकार असता ते संयुक्ताच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती नेमणूक करत असत आणि इकडे राज्यपाल. पण लक्षात ठेवा, संयुक्त असो किंवा लोकसेवा असा आयोग असो, यांच्या सदस्यांना किंवा अध्यक्षांना जर पदावरून दूर करायचं असेल तर ते राज्यपाल करत नाहीत, तर ते राष्ट्रपती करतात. व्यवस्थित लक्षात ठेवा याला, कारण राज्यपाल जरी यांना पदावर नेमत असेल तरी राष्ट्रपती दूर करतो, संयुक्त असेल तर राष्ट्रपतीच असेल, त्याचा काही विषय येणारच नाही. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक पुढचा किती नंबर आहे मग? 66. योग्य जोड्या लावा आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत तुम्ही व्यवस्थित योग्य जोड्या लावल्या असतील. चला चला पुढे पुढे. प्रश्न क्रमांक 67 आणि 67 मध्ये तुमचं क चुकीचं आहे, त्याच्या बाबतीत आपण बघू. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेचा पुढे ढकलण्याचा जे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या, तर मित्रांनो ते साध्या नाही, कशा पाहिजे? विशेष बहुमताने असं पाहिजे होते. इथे देताना काय दिले मग? साध्या दिलंय, हे चुकीचं असेल. हे विशेष बहुमताचा विचार करावा लागेल. आणि ही जी तरतूद आहे ती तरतूद कितव्या घटनादुरुस्तीने घटनेत टाकल्या? 44व्या. आणि 44व्या घटनादुरुस्तीच्या आधी ही जी तरतूद होती ती मात्र मग साध्या बहुमताने होती. आणि 44व्या घटनादुरुस्तीपासून विशेष म्हणून इथे साधा शब्द आल्यामुळं हे तुमचं क विधान काय आलेलं आहे? चुकीचं आलेलं आहे. काही जण म्हणलं सर साधं पहिलं होतं मग आता विशेष झालं तर मग पहिल्याचं धरता येत नाही का? नाही, जे प्रश्न विचारलाय तो सद्यस्थितीतला प्रश्न असं तुम्हाला गृहीत धरावं लागेल. प्रश्न क्रमांक 68. प्रश्न क्रमांक 68 मध्ये काहीच नाही, अपर्याय तुमचा जो चुकीचा आहे ते एवढंच करा की राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम हा 1953 आहे आणि सामुदायिक विकास कार्यक्रम हा 1952 आहे, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलेलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 69 मध्ये वरीलपैकी सर्व विधाने बरोबर असल्यामुळे नो टेन्शन. प्रश्न क्रमांक 70 मध्ये फक्त बरोबर आहे त्याचं ते स्पष्टीकरण आहे, नो टेन्शन. 71 मध्ये त्याला समष्टी म्हणजे समाज असं म्हटलं जातं. परिसंस्थेवर वरीलपैकी सर्व घटक हे तुम्हाला परिणाम करणारे घटक म्हणून मानले जातात. 1960 ला त्या संस्थेची स्थापना एस जी पुरीने केली होती. 74 नंबर वरीलपैकी सर्व गोष्टी त्या ह्याला जबाबदार असतात, परिणाम करत असतात वातावरण बदलाला. एक हिमोग्लोबिन HB हा ऑक्सिजनचे किती रेणू वाहून नेतो? तर 4 रेणू वाहून नेत असतो. चला प्रश्न क्रमांक 76 वर या डायरेक्ट आता मोठी उडी मारली आता आपण यावेळेस. चला बाकीचे काही प्रश्न नव्हते, ते साधे सुधे होते, त्यामुळे सगळ्यांना येतात असं गृहीत धरून आपण पुढे चलू, काही टेन्शन नाही तुम्हाला. इथे फक्त क बरोबर आहे, बाकी चूक आहे. म्हणजे 3 स्टेटमेंट आहेत, अ ब आणि क. क बरोबर आहे, नो टेन्शन. आपल्याला बघायचंय कोणाच्या बाबतीत? इथे चला कोण दिले? कोळी. आणि दुसरं कोण दिले? विंचू. खाली कोण दिलेलं आहे? बेडूक. आणि यांच्या उत्सर्जन संस्था दिलेल्या आहेत. त्या उत्सर्जन संस्थेमध्ये जो काही उत्सर्जित पदार्थ असतो हे युरिया टाकतात आणि एक गुआनिन टाकतात. उत्सर्जित पदार्थ जसं आपण मूत्र हा उत्सर्जित मानवाचा पदार्थ आहे, प्राण्यांचा दुसरा पदार्थ आहे सस्तन प्राण्यांचा, हे तशाच बाबतीमध्ये हा एक प्रश्न आलेला आहे इथे तुम्हाला. मग इथे ते जे आहे ते कोळी आणि इंचू हे गुआनिन टाकत असतात आणि बेडकाच्या तर्फे युरिया उत्सर्जित होत असतो, म्हणून हे 2 चुकीचे आहेत. क्लिअर? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, खालचं वरचं खाली. चला प्रश्न क्रमांक 77, नो टेन्शन. ते काय आहेत? तर ते गर्भाशयाचे एक भाग आहेत. प्रश्न क्रमांक 78
78 याच्यामध्ये ब आणि क चुकीचं आहे म्हणे. आणि तुमचं अ जे विधान आहे ते ऑलरेडी बरोबर असल्यामुळे नो टेन्शन. इथे तुम्हाला ओल्फिया नावाचा एक वनस्पती दिलेला आहे जे की आवृत्तबीजीमध्ये असतो आणि देताना इथे मोठा आहे असं दिलेलं आहे. तर तो मोठा नाही तर तो सर्वात लहान असायला पाहिजे होते, म्हणून ते तुमचं विधान चुकीचं आहे. मका ज्वारी हे द्विबीजपत्री असं दिलेलं आहे, तर ते द्विबीजपत्री नाही तर ते काय आहे, एक बीज पत्री आहे. त्याच्यामुळं हे विधान चुकीचं ठरतं, हे विधान चुकीचं ठरतं, म्हणून फक्त अ त्याचं योग्य उत्तर देण्यात आलेलं आहे. 79 क्रमांकाला तुम्हाला जोड्या लावा असा प्रश्न दिलाय, नो टेन्शन. 80 क्रमांकाला व्यापक रोग हे टायफॉइड, कॉलरा, क्षयरोग आहेत आणि प्रदेशनिष्ठ रोग म्हटलं तर हत्तीपाय रोग हे फायलेरिया हा प्रदेशनिष्ठ मानला जातो. 81 क्रमांकाला चढता मांडू नका, काय विचारलंय तुम्हाला, उतरता मांडा म्हणून सांगितलेलं आहे. लक्षातच ठेवायचं की पोटॅशियमचं सगळ्यात जास्त असतं आणि खाली सोन्याचं सगळ्यात कमी अभिशील त्या क्रिया असतो. पोटॅशियम वर घ्यायचा, सोने खाली घ्यायचा. कधी उतरता विचारल्यास, चढता विचारलं की सोने पहिल्यांदा घ्यायचं, पोटॅशियम नंतर घ्यायचं. क्लिअर. प्रश्न क्रमांक 82 तुम्हाला काही ठिकाणी वस्तूच्या वजनाच्या बाबतीतला प्रश्न आहे ते. मग ध्रुवावर जास्त असते, उंचीवर कमी असते, अ व ड बरोबर. पृथ्वीच्या खोलीत गेलात तर कमी असते आणि लिफ्टवर खाली येताना जास्त असतं, वर जाताना कमी असतं. त्याच्यामुळे इथे जे आहे ते लिफ्ट खाली येताना जास्तच्या ठिकाणी कमी पाहिजे होते आणि पृथ्वीच्या खोलात जास्तच्या ठिकाणी कमी पाहिजे होते. अ व ड बरोबर आहे. 83 नंबर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम जो की विद्युत धारेशी संबंधित आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे तुम्हाला. अ विधान बरोबर आहे, ब आणि क चुकीचं आहे. मग क मध्ये मधले बोट दिले तुम्हाला आणि इथे तर्जनी दिलेली आहे, सॉरी अंगठा दिला, इथं तर्जनी तर पहिल्यांदा दिलं होतं, हा अंगठा. आणि इथे वाहकाच्या गतीची दिशा आणि इथे ते देताना दिले तुम्हाला विद्युत धारेची दिशा. मित्रांनो, मधलं बोट हे विद्युत धारेची दिशा दाखवतं आणि अंगठा ही वाहकाच्या गतीची हे दाखवतं, म्हणून हे दोन्ही चुकीचे ठरलेत. इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि त्याचं योग्य उत्तर मग तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हे अयोग्य आणि बाकीचे दोन्ही अयोग्य हे देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 84 मध्ये किरण विचारले मित्रांनो, अल्फा, बीटा आणि गॅमा याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक भेदन शक्ती म्हणजे आरपार घुसण्याची शक्ती आणि दुसरी आयनन शक्ती. काय लक्षात ठेवायचं, गॅमा किरणांची भेदन शक्ती हे सर्वाधिक असते, त्याच्यापेक्षा बीटाची कमी असते आणि अल्फाची सगळ्यात कमी असते. आयनन शक्तीचा जर विचार केला तर अल्फाची सर्वाधिक असते, बीटाची थोडी कमी असते आणि गॅमाची त्याच्यापेक्षाही कमी असते. म्हणजे भेदन शक्तीनुसार योग्य चढता क्रम मानला किंवा उतरता क्रम तर हे क्रम हे गॅमा बीटा अल्फा येईल आणि आयनन शक्तीनुसार जर मांडला तर अल्फा बीटा आणि गॅमा येईल. क्लिअर. ओके, चला चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 85 योग्य उत्तर हे 2 आहे. प्रश्न क्रमांक 86 अॅनालिडा म्हणजे अर्थात गांडूळ वगैरे घेतला तर त्याचं लेफ्रिडिडा हे उत्तर येईल तुमचं, नेफ्रिडिया. प्रश्न क्रमांक 87 मध्ये वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असा प्रश्न विचारलाय आणि यापैकी नाही उत्तर दिले. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले 87 प्रश्न क्रमांक 87 मधले किती स्टेटमेंट आहेत, अ, ब आणि क हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे एकही चुकीचं नाही, म्हणून याचं उत्तर हे 4 नंबरचं यापैकी नाही असं देण्यात आलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 88 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 89 पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 90. तर 90 मध्ये वरीलपैकी सर्व आहे, त्याचंही काही टेन्शन नाही. 91 मध्ये इकॉलॉजी पहिल्यांदा HK हेझेलनं मांडलं होतं. 92 मध्ये जोड्या आहेत, नो टेन्शन. 93 94 ओके. चला प्रश्न क्रमांक या 95 वर. प्रश्न क्रमांक 95
किती आला? प्रश्न क्रमांक 95. तर याच्यामध्ये तुम्हाला खालील विधाने अभ्यासा म्हटले आणि अयोग्य विधान निवडा म्हटले. इथे सुद्धा तुम्हाला अयोग्य निवडा म्हटले. विधान किती दिलेत? अ, ब आणि क, आणि देत असताना हे बी बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, म्हणून याचं योग्य उत्तर काय देण्यात आलं आहे? यापैकी नाही. म्हणजे याचा अर्थ हे वरील सर्व विधान जे आहेत ते बरोबर विधाने आहेत. चला प्रश्न क्रमांक 96. त्याचं उत्तर 2 आहे, म्हणलं येणार आहे, नो टेन्शन. प्रश्न क्रमांक 97. 97 मध्ये तुमचं फक्त ब हे विधान चुकीचं आहे आणि अविधान बरोबर आहे. बरोबरचं टेन्शन तर नाहीच तुम्हाला. हे बघा, ब मध्ये जे आणि पर्यंतचं वाक्य आहे ते बरोबर आहे. भांडवल प्रधान गुणोत्तर जास्त नाही तर त्या ठिकाणी कमी असं असायला पाहिजे होते, म्हणून ते विधान तुमचं चुकीचं ठरलं आहे. चला प्रश्न क्रमांक 98. आणि या प्रश्न क्रमांक 98 मध्ये तुम्हाला जे राष्ट्रीय सामाजिक सांख्यिकीय ध्येय 2010चं तुम्हाला जे 3 चुकीचं देण्यात आलेलं आहे मित्रांनो, ते 3 जे आहे ते राष्ट्रीय आरोग्य धोरण, एकोणीसशे 83 ची तरतूद आहे मित्रांनो. ती म्हणजे याचा आणि त्याचा कुठलाच संबंध येत नाही, त्याच्यामुळं ते 3 जे आहे ते तुमचं योग्य उत्तर म्हणून चुकीचं देण्यात आलेलं आहे. आणि प्रश्न क्रमांक 99 मध्ये तुम्हाला मागणीजन्य कारण विचारलेत किंवा मागणीजन्य, तुम्हाला काय विचारले? विचारताना मागणीजन्य विचारलेत. तर याच्यामध्ये चलनवाढीचे खालीलपैकी मागणीजन्याचा जर विचार केलात मागणीजन्याचा जर विचार केलात तर ठीक आहे. कोणते नाहीत म्हटले? साठेबाजी आणि नैसर्गिक संकट. मित्रांनो, साठेबाजी करायची झाली तर ते मागणी नाही, पुरवठ्याच्या बाजूने येतं. आणि नैसर्गिक संकट, एखाद्या वेळेस जर निसर्गाला संकट आलं तर उत्पादनामध्ये घट होतं, आणि उत्पादनाला घट मध्ये झालं की आपण ते मागणी नाही तर पुरवठा, म्हणजे आपण जास्त साठा करीत असतो, म्हणून ते पुरवठ्याच्या बाबतीमधले आहे. बी आणि सी तुमचं पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आहे, म्हणून ते चुकीचं आहे. आणि जर मागणीजन्य म्हणलं तर मागणी, खाजगी खर्चात वाढ, मागणी वाढते. तुटीचा अर्थ भरणा जरी सरकारनं वापरला तरी सुद्धा ते मागणीच वाढत असतं, म्हणून त्याचं ते योग्य उत्तर तुमचं काय देण्यात आलं आहे? फक्त अयोग्य विचारल्यामुळे त्याचं 3 उत्तर देण्यात आलेलं आहे. आणि लास्ट प्रश्न क्रमांक 100. होप एक्सप्रेस ही आपल्या महाराष्ट्र सरकारने, म्हणजे राजेंद्र जे आपले आरोग्य मंत्री आहेत त्या आरोग्य मंत्र्यांनी ते कोणत्या रोगावर ही मोहीम राबवल्या? तर ती मोहीम कॅन्सर या रोगासाठी राबवण्यात आलेली आहे, आणि त्या योजनेचं नाव आहे होप एक्सप्रेस. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या होप एक्सप्रेस कोणत्या रोगासाठी? तर कॅन्सर या रोगासाठी राबवलेलं एक हे अभियान होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला जो आपण आता जो बघितला तो होता आपला प्रश्नपत्रिका क्रमांक 2, म्हणजे आपल्या सराव टेस्ट पेपर मधल्या दुसऱ्या पेपरचं स्पष्टीकरण. तर मित्रांनो, आजच्या सेशनला आपण इथंच थांबू. परत एकदा भेटू आपण पुढच्या रविवारी. तोपर्यंत सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा, आणि इथेच थांबतो आपण. ठीक आहे, धन्यवाद.